नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजीत ई-बस की रिक्षा. आधुनिक वाहतूक व्यवस्थेसमोर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न. इचलकरंजी शहरात लवकरच सुरू होणाऱ्या ई-बस सेवेमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार असल्याचं चित्र आहे. पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून ई-बसकडे पाहिले जात असले तरी दुसरीकडे या निर्णयामुळे रिक्षाचालक, वडापचालक, गाडेधारक आणि छोट्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शिवतीर्थ परिसरात प्रस्तावित बसस्थानकामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आणि व्यवसायावर होणारा परिणाम याबाबत नागरिकांमधूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शासनाच्या योजनेअंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात 10 ते 12 ई-बस सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात, सुरक्षित आणि वेळेवर सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन इंधनाची बचत, ध्वनी व वायू प्रदूषणात घट आणि वाहतूक व्यवस्थेत अधिक शिस्त निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र या आधुनिक व्यवस्थेची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. शहरातील हजारो रिक्षाचालक आणि वडापचालक यांचा उदरनिर्वाह प्रवाशांवर अवलंबून आहे. ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या कमी झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. अनेक चालकांनी वाहन खरेदीसाठी बँकांचे कर्ज घेतले असून उत्पन्न घटल्यास कर्जफेडीचे संकटही उभे राहू शकते. त्यामुळे प्रशासनानं या घटकांचाही गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी होते. याचबरोबर शिवतीर्थ परिसरात बसस्थानक उभारल्यास तेथील गाडेधारक, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि ग्राहकांच्या ये-जा कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बसस्थानकासाठी पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी जोर धरते. इचलकरंजीच्या वाहतुकीचा इतिहास पाहिला तर एकेकाळी शहरात घोडागाडी हेच प्रमुख प्रवासाचे साधन होते. काळाच्या ओघात रिक्षा सेवेला प्राधान्य मिळाले आणि टांगा इतिहास जमा झाला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार वाहतुकीची साधने बदलत गेली. आता ई-बसच्या आगमनामुळे शहर पुन्हा एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहे. भविष्यात ई-बस सार्वजनिक वाहतुकीचे प्रमुख साधन ठरू शकते, तर रिक्षा व्यवसायालाही काळानुरूप बदल स्वीकारावे लागतील अशी चर्चा शहरात सुरू आहे. ई-बस सेवा ही शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल असले तरी विकासासोबत रोजगाराचे संरक्षणही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनानं रिक्षाचालक, वडापचालक, व्यापारी, गाडेधारक आणि नागरिक यांच्याशी चर्चा करून सर्वांना न्याय देणारा मार्ग स्वीकारावा अशी अपेक्षा व्यक्त होते. आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि पारंपरिक व्यवसाय यांच्यात समतोल साधण्यातच शहराचा खरा विकास असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.